नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा संदर्भात आपली लेक्चर सिरीज सुरू आहे आपल्या ॲपवरती। तर पहिला विषय राज्यसेवा पूर्व परीक्षेचा टोटल सर्व विषयांची सिलेबस, त्यासाठी गुणपत्रिका किती आहे, प्रत्येक विषयाला किती गुण असतात किंवा प्रश्नसंख्या किती विचारली जाते याबाबत चर्चा केलेली आहे। त्यानुसार कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तकं वापरावीत त्याबाबत ही चर्चा झालेली आहे। त्यानंतर चालू घडामोडी या विषयावर स्पेशल लेक्चर झाले की त्याचे विषय उपघटक कोणते आहेत, घटक कोणते आहेत आणि कोणत्या घटकावर भर दिला जातो, कोणत्या घटकावर किती गुण असतात त्या संदर्भात चर्चा केलेली आहे। त्यानंतर इतिहास या विषयावरती, त्यानंतर भूगोल या विषयावरती, त्यानंतर राज्यघटना, राज्यशास्त्र या विषयावरती चर्चा केलेली आहे। आणि आजचा विषय त्याच्या पुढचा जो आहे तो अर्थशास्त्र म्हणजेच आर्थिक व सामाजिक विकास हा विषय आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पुढचा विषय म्हणजे आजचा। या पूर्व परीक्षे संदर्भातला आजचा विषय जो आहे तो म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास। या विषयामध्ये घटक आणि उपघटक कोणते आहेत, त्या विषयामध्ये किंवा त्या घटकांवरती किती प्रश्न विचारले जातात याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर या विषयाला सर्वसाधारणपणे आतापर्यंत कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 20 प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एका प्रश्नाला 2 गुण असतात। म्हणजे इथं 20 प्रश्न विचारले तर 40 गुण याच्यावरती आहेत 200 पैकी। 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 गुणापर्यंत म्हणजे 20 प्रश्नांच्या पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत। मग आता या आर्थिक व सामाजिक विकास या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रमात आयोगानं काय काय नमूद केलेलं आहे ते बघू। अभ्यासक्रम काय आहे? आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, जनसांख्यिकी, समावेशन, जनसांख्यिकी, आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, उपक्रम इत्यादी। म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं MPSCनं हा अभ्यासक्रम आर्थिक व सामाजिक म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये हा अभ्यासक्रम पूर्व परीक्षेसाठी समाविष्ट केलेला आहे। आणि या सर्व घटकांच्या वरती 7 ते 20 प्रश्न विचारलेत। मग आता घटक वाईज बघू, कोणत्या घटकावर कसा भर दिलाय ते बघूया आपण। 7 ते 20 पैकी जे घटक आहेत, पहिला जो घटक आहे तो म्हणजे शाश्वत विकास। शाश्वत विकास या घटकावरती प्रश्न आजपर्यंत म्हणजे 2013 पासून
19 पर्यंत आतापर्यंतचा बघितला सीसॅट पॅटर्न सुरू झाल्यापासून कमीत कमी 0 म्हणजे एखाद्या वर्षी प्रश्नच विचारलेले नाहीत आणि एखाद्या वर्षी 4 पर्यंत प्रश्न विचारलेत, म्हणजे 0 कधीच विचारले पण नाहीत, पण 1 2 3 4 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे वेटेज आहेच याला. हा घटक चांगला करायला पाहिजे आणि शाश्वत विकासावरती भर आहे, म्हणजे सातत्याने याच्यावरती प्रश्न येतात आणि यावर्षी येण्याची शक्यता जास्त आहे. मग यावरती विचारलेला एखादा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही? सहस्त्रक विकास ध्येय नाही म्हणजे कोणतं नाही हे शोधायचं असेल तर कोणतं आहे हे माहीत पाहिजे. सहस्त्रक विकास ध्येय कोणकोणती आहेत हे जर माहीत असेल तर कोणतं नाही आपण ओळखू शकतो. मग पहिला पर्याय आहे अतिगरिबी आणि भूक यांचे उच्चाटन. बरोबर आहे, सहस्त्रक विकास लक्ष्य हे आहेच. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता हेही आहे. बालमृत्यू दर कमी करणं हेही आहे. आणि चौथा ऑप्शन आहे कृषी शाश्वतता साध्य करणं. कृषी शाश्वतता साध्य करणं हे सहस्त्रक विकास लक्ष्य नाही, हा पर्याय नाही. त्यानंतरचा घटक येतो दुसरा दारिद्र्य. दारिद्र्य या घटकावरती किती प्रश्न आलेले आहेत? त्याही घटकावरती कमीत कमी 0 म्हणजे एखाद्या वर्षी प्रश्न विचारलेलेच नाहीत, मात्र एखाद्या वर्षी 4 प्रश्न विचारलेत. मग कधी 2 विचारलेत, कधी 3 विचारलेत, कधी 4 विचारलेले आहेत, म्हणजे 4 पर्यंत वेटेज आहे. 4 प्रश्न म्हणजे गुणांची संख्या त्याचे दुप्पट होते. आता मग दारिद्र्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात तो बघूया. विचारलेला एक प्रश्न, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढील पैकी कोणत्या प्रकाराशी येतो? तर पहिला पर्याय आहे निरपेक्ष दारिद्र्य, दुसरं सापेक्ष दारिद्र्य, तिसरं दोन्ही आणि चौथं यापैकी नाही. तर जो किमान गरजांची पूर्तता करण्यासाठीचा जो आहे तो निरपेक्ष दारिद्र्य, म्हणजे आवश्यक गरजा पूर्ण करता येण्याइतपत उत्पन्न त्याचं आहे किंवा नाही हे चेक करणं. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे सापेक्षता म्हणजे तुलना करावी लागते, तुलनेचा इथं काही संबंध नाही, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे लोकसंख्याशास्त्र. या लोकसंख्याशास्त्रावरती सर्वसाधारण प्रश्नांची संख्या आहे 2 ते 5, म्हणजे कमीत कमी 2 प्रश्न प्रत्येक वर्षी लोकसंख्याशास्त्रावरती आहेतच. आणि अगदी वाढत संख्या ती 5 पर्यंत जाते, म्हणजे 2 ते 5 प्रश्न लोकसंख्याशास्त्रावरती विचारले गेलेले आहेत. प्रत्येक वर्षी या घटकावरती प्रश्न आहेच, म्हणजे आपल्याला घटक चांगला करायला पाहिजे. मग अशा असणाऱ्या घटकावरती एखादा प्रश्न कसा येतो तो बघूया. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप टिंब असतो विकसनशील देशांमध्ये, आणि पर्याय दिलाय अरुंद पाया रुंद माता असा नसतो, रुंद पाया रुंद माता नसतो, तिसरा दिलाय रुंद पाया आणि अरुंद माता, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चौथा पर्याय दिलाय अरुंद पाया अरुंद माता, हे नाही. यानंतरचा जो घटक आहे जमीन सुधारणा. जमीन सुधारणा या घटकावरती किती प्रश्न विचारलेत? चौथा घटक आहे जमीन सुधारणा. जमीन सुधारणा या घटकावरती एखाद्या वर्षी प्रश्न आलेलेच नाहीत, मात्र एखाद्या वर्षी 2 प्रश्नापर्यंत प्रश्न आलेत, म्हणजे हा घटक आपल्याला चांगला करणं गरजेचं आहे. 2 पर्यंत प्रश्न आलेत म्हणजे त्याची दुप्पट केली तर 4 होतात गुण. आता या जमीन सुधारणा या घटकामध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारलेत? कुळ कायदा म्हणजेच वहिवाट सुधारणामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते बघूया. कुळ कायदा नियमन म्हणजेच वहिवाट, खंड, भाडे यांचं नियमन करणं होतो, हे कुळ कायद्यामध्ये होतंय.
ब दिलंय वहिवाटीची सुरक्षितता, हेही आहे. क दिलंय कुळांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी, हेही आहे. आणि ड दिलेला आहे कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा, हेही आहे. म्हणजे हे चारही आहेत. मग 1 2 3 4 पर्याय दिलाय. पहिला पर्याय दिलाय अ ब, दुसरा अ ब क ड, तिसरा ब क, चौथा अ ब क. तर दुसरा पर्याय सगळे असणारे अ ब क ड आहेत, तो त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, यानंतरचा जो घटक आहे सार्वजनिक वित्त आणि बँकिंग, पाचवा घटक आहे सार्वजनिक वित्त आणि बँकिंग. या घटकावरती सर्वसाधारण प्रश्नांची संख्या विचारली गेलेली आहे 0 ते 4. म्हणजे कमीत कमी विचारलंच नाही. एखाद्या वर्षी आलाच नाही प्रश्न, पण एखाद्या वर्षी 4 पर्यंत प्रश्न आलेत. हाही घटक आपल्याला बघायला लागणार आहे. मग या घटकावरती कशा प्रकारचा प्रश्न विचारलाय? वित्तीय समावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? हा चालू घडामोडीशी निगडीत असणारा प्रश्न आहे. मात्र आर्थिक सामाजिक विकासामध्येही त्याचा समावेश केला जातो. असा असणारा प्रश्न पर्याय दिलेले आहेत 16 मे 2014, 15 मे 2014, 28 ऑगस्ट 2014 आणि 18 नोव्हेंबर 2014. तर 28 ऑगस्ट 2014 या दिवशी ही योजना सुरू केलेली आहे आणि 15 ऑगस्ट 2014 या दिवशी या योजनेची घोषणा केलेली होती. तर सार्वजनिक वित्त व बँकिंग या विभागावर 0 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा आहे शासकीय धोरणे व योजना. व योजना. आता या शासकीय धोरणे व योजनेमध्ये 0 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इथंही प्रश्नांची संख्या जास्त दिसते. कमाल प्रश्न संख्येवर जास्त लक्ष असलं पाहिजे, कारण तेवढे प्रश्न येऊ शकतात. मग आपलं जास्त लक्ष त्या घटकावर असायला पाहिजे. शासकीय धोरणे आणि योजनांच्या वरती 0 ते 5 पर्यंत प्रश्न विचारलेत. आता असा असणारा घटक चालू घडामोडीशी निगडीत जास्त महत्त्वाचा असतो. चालू घडामोडी जास्त चांगलं बघणं गरजेचं आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत? अ दिलंय नई रोशनी, ब पडो परदेश, क शिकाव कमवा आणि ड नई मंजिल. अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी वाढीसाठी ह्या सर्वच योजना गरजेच्या आहेत. म्हणजे वरील सर्व. चौथा पर्याय आहे वरील सर्व. त्यानंतरचा घटक आहे पंचवार्षिक योजना. हा जो घटक आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. प्रश्न हमखास याच्यावर असतातच. आणि पंचवार्षिक योजना आपल्याला चांगल्या कराव्याच लागतात. योजना ह्याच्यावर प्रश्न संख्या असते 1 ते 4. म्हणजे किमान एक प्रश्न या पंचवार्षिक योजनांच्या वरती आहे. जो त्यांची प्रतिमानं विचारली जातात, साध्य दर विचारले जातं, उद्दिष्ट विचारले जातात, किंवा एखादा उद्योग कोणत्या योजनेमध्ये स्थापन झाला किंवा सुरू झाला हे विचारलं जातं. मग असा असणारा एक प्रश्न सन 1991 मध्ये LPG प्रतिमान टिंब या त्यावेळच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणले. आता LPG प्रतिमान म्हणजे खाऊजा धोरण हे 1991 साली स्वीकारलं, धोरण जाहीर केलं. या धोरणाच्या वेळी पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर मनमोहन सिंग. आणि त्यानंतरचा शेवटचा घटक जो आहे
आर्थिक व सामाजिक विकासामधला आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना, 8वा घटक येतोय आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना, आणि यांच्यावरती सर्वसाधारण कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलच्या संस्था संघटना बघायला पाहिजेत. याच्यावरती प्रश्न कसा येतो, एखाद्या संस्थेचं नाव सांगितलं जातं, त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली, त्याचं मुख्यालय कोठे आहे, त्याचे सदस्य संख्या किती आहे, किती देश आहेत, आणि त्या संघटनेचा सदस्य भारत आहे का नाही, किंवा एखादा फोकसमध्ये असणारा नवीन सदस्य होण्यासारखा देश आहे किंवा निरीक्षकाचा दर्जा दिलेला देश आहे, अशी नावं विचारली जातात. म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना आपल्याला करणं गरजेचं आहे. मग या संदर्भात असणारा एखादा प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या संस्थेसंदर्भात सत्य विधान आपल्याला पाहिजे आहे. IMF कोणत्याही देशाला कर्ज देते? नाही, कोणत्याही देशाला देत नाही, चुकीचं आहे. IMF फक्त विकसित देशांना कर्ज देते, हे पण चुकीचं आहे. IMF फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते, हे बरोबर आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य जे देश आहेत त्याच देशांना IMF कर्ज देते, अन्यथा इतर देशांना कर्ज देत नाही. आणि 4था दिलेला आहे, IMF फक्त राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकेस कर्ज देते, याचाही काही संबंध नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आर्थिक व सामाजिक विकास याचे उपघटक बघितले, त्यांच्यावरती किती प्रश्न येतात तेही बघितले. आता या विषयासाठी आपण बघायला कोणती पुस्तकं अभ्यासायला पाहिजेत ते महत्त्वाचं. एक म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आणि पूर्वचा सिलेबस पूर्णपणे समाविष्ट असणारा आणि त्या सिलेबसनुसार असणारं ज्ञानेश्वर मगर सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक आहे, ज्ञानेश्वर मगर सरांचं. त्यानंतर दुसरं जे आहे रंजन कोळंबे सर, आणि तिसरा जो भाग येतो तो म्हणजे अनिल सत्रे सरांचं पुस्तक, आणि 4थं पुस्तक किरण देसले भाग 2. देसले भाग 2. यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते पुस्तक वापरू शकता. तर मित्रांनो, आज आपण आर्थिक व सामाजिक विकास या विषयावर चर्चा केलेली आहे. या विषयामधील घटक, उपघटक आणि गुण, प्रश्नसंख्या किती येते, त्यासाठी कोणतं स्टडी मटेरियल वापरायला पाहिजे, या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.